आता दादांनी सगळ्या माध्यमांसमोर हे सांगितलं होतं की अशा प्रकारच्या व्यक्तीला मी कोणत्याही पदावर माझ्या पक्षात राहू देणार नाही. आता दादांचं त्यांच्या पक्षात ऐकलं जात नाही का, हा एक प्रश्न निर्माण होतो. कारण दादा तिकडे नियुक्ती करताना कुठेही दिसले नाही, तर नियुक्ती करत होते सुनील तटकरे. आता सुनील तटकरेंचा अपमान झाला म्हणून सूरज चव्हाणांनी ती मारहाण केली, त्या प्रकारची घटना घडली आणि म्हणून त्याची परतफेड म्हणून आता त्यांना काढल्यानंतर आता त्यांना बढती देण्यात आली आहे का, हा त्यांच्या पक्षाचा खरं तर अंतर्गत प्रश्न आहे. पण त्यांनी मग त्याच्यानंतर असं वासू नये, एक त्यांचं फॅक्शन म्हणेल की आम्ही अशा प्रकारच्या व्यक्तीला पक्षात राहू देणार नाही, दुसरा फॅक्शन त्याला बढती देणार. आणि आपण सूरज चव्हाणचं काय घेऊन बसलोय, सूरज चव्हाणचा विषय तर फार नगण्य आहे. ते रमी खेळणारे मंत्री जे होते त्यांना तर डायरेक्ट क्रीडा मंत्री करण्यात आले. तर त्यांना हकालपट्टी करणं अपेक्षित होतं. महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा होती, सर्व विरोधी पक्षाची अपेक्षा होती की अशा प्रकारच्या मंत्र्यांना त्यांच्या कारभारातनं मुक्त करण्यात यावं. तर त्यांना ते क्रीडा मंत्री दिले, म्हणजे आता ते मोकळे झाले तिथे रमी खेळायला ऑफिशियली. बर